तर आखाती देशातील युद्धाच्या धाराशिवमधील केळी उत्पादकांना फटका बसलाय। मध्य पूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाल्यामुळे इराणकडे होणारी केळीची निर्यात मंदावली असून अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी केळी खरेदी करणं बंद केल्याचं चित्र आहे। त्यामुळे तयार झालेली केळी शेतातच पडून राहत असून शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय। तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भीडच्या परळी तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। युद्धामुळे केळींची निर्यात थांबल्याने केळींचा माल शेतातच पडून आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। तर केळी पिकाला हमीभाव देण्याची मागणी शेतकरी करतायत। तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका देशभरातील देवस्थानांना बसला। गॅस अभावी महाप्रसाद कसा द्यावा असा प्रश्न देवस्थान प्रशासनाला सतावत आहे। मात्र नाशिकच्या मनमाडमधील प्रसिद्ध गुरुद्वाराने या गॅस टंचाईवर आधीच उपाययोजना करून ठेवली आहे। गुरुद्वारामध्ये होणारा लंगर हा पूर्णपणे वाफेवर तयार केला जातो। त्यासाठी लाकडं जाळून एका बॉयलरमध्ये पाण्यापासून वाफ तयार केली जाते। त्यानंतर त्या वाफेवर लंगर म्हणजे जेवण तयार केलं जातं। तर पनवेलमध्ये काँग्रेसच्या गॅस दरवाढी विरोधात मोर्चा पाहायला मिळतोय। काँग्रेसकडून सिलेंडरची अंत्ययात्रा काढत आंदोलन करण्यात आलं। हा मोर्चा प्रांत कार्यालयापर्यंत नेण्यात आला आणि तिथे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। तर पनवेलमध्ये सिलेंडरची अंत्ययात्रा काढत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। सध्या देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये जो काही सिलेंडरचा तुटवडा पाहायला मिळतोय, त्यानंतर काँग्रेसकडून आता भाजपवरती टीका करण्यात येते आणि सिलेंडरची अंत्ययात्रा इथं काढण्यात आली। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। माळेगाव कारखान्याला देशात 1 नंबरचं स्थान मिळवून देण्याचं दिवंगत अजित पवारांचं स्वप्न होतं असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। सर्वांना सोबत घेऊन अजितदादांचं हे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा प्रयत्न देखील करणार असल्याचं सुनेत्रा पवारांनी सांगितलं। आदरणीय दादांचं माळेगाव सहकारी कारखान्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देशात 1 नंबर नेण्याचं स्वप्न होतं। संचालक मंडळांनी आणि सगळ्यांनीच माझ्यावर हा विश्वास दाखवून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती मी आणि आम्ही सगळेजण दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन या कारखान्याला देशामध्ये तसंच अग्रगण्य बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। तर रमाई घरकुल योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा इम्तियाज जलील यांनी आरोप केलाय। भाजपा नगरसेविकेचे पती महेंद्र सोनावणे मुख्य सूत्रधार असल्याचं जलील यांनी म्हटलं। महेंद्र सोनावणेंनी 700 बोगस फाईल्स केल्याचं जलील यांनी म्हटलं। आंबेडकर नगरमध्ये जे याचं सगळं सूत्रधार आहे, प्रमुख सूत्रधार, त्यांची पत्नी भारतीय जनता पार्टीची कॉर्पोरेटर झालेली आहे महेंद्र सोनावणे। किती फाईल्स आहेत त्यांची बोगस? 700 into 2.5 लाख किती होतं? कॅल्क्युलेट करा। 700 फाईल्स। तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीच्या 130 अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्टे दिला होता असं अनिल परब यांनी म्हटलं। महापौर रितू तावडेंनी दिलेला स्टे उठवला असं अनिल परब यांनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांपेक्षा महापौर मोठे आहेत का असं परब यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी या सभागृहामध्ये 130 लोकांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्टे दिला होता। महापौरबाईंनी काल अधिकाऱ्यांना म्हणजे सूचना दिल्या, हा स्टे उठवा। मुख्यमंत्र्यांपेक्षा वरती महापौर किती अर्थपूर्ण झाले ते मला सगळं गणित माहिती आहे। कोणाचा काय रेट आहे तो मला माहिती आहे। जो तो वाचायला गेला एक दिवस रेट कार्ड इथे जाहीर करावंच लागेल। पण मुख्यमंत्र्यांना ताबडतोब दखल घ्यावी लागली त्या प्रकरणाची। 120 अधिकाऱ्यांच्या इंजिनियर्सच्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन कबूल केलं की या बदल्यांमध्ये घोळ आहे, या बदल्या ताबडतोब थांबवा। थांबवल्या। मुख्यमंत्री सेन्सिटिव्ह त्या बाबतीत आहेत। भ्रष्टाचार होता कामा नये असं त्यांचं स्वतःचं मत आहे, पण त्यांच्या मताचा असून काय फायदा? तुमचे अधिकारी तुम्हाला जुमानतायत का?